श्री सिद्धेश्वर लीलामृत अध्याय 8. श्री गणेशाय नमः. आता नमो सरस्वतीशी माझ्या वाणीवर तू असशी. तूच सर्वांना बुद्धी देशी. म्हणून स्तुती तुझी करीतो. तू विद्येची आहे अधिपती. देखता अज्ञानी ज्ञानी होती. तुझा महिमा गाऊ किती. येई धाऊस कवित्वाशी. 7व्या अध्यायी केले कथन. देऊळघाटचा सुलतान त्याने मंदिर दिले बांधून. दयाधन त्यात प्रवेशले. श्रोते असावेत सावधान. मी करील जय जय कथन. अनेक भक्त झाले पावन. सिद्धेश्वर प्रसादे श्रीपत्राव रास कर. ज्या गावचा जिल्हा नगर. भरण्यात आपले उदर. राजा राय टाकळी पातले. श्रीपत्रावास पुत्रचार. शेषराव सखाराम हे थोर. राजा शामराज बहादूर. नोकर तयाच्या दरबारी. चंपत व नारायण लहान. दोघे बुद्धीने असे महान. नारायणाचे अध्यात्मात मन. त्या ज्यास नाना म्हणती. श्रीपतला नकट्या आईचे वर. जे राजा राय टाकळीचे मंदिर. जवळच म्हैसमाळ डोंगर. श्रीपतीस म्हणती लाला काका. टाकळीस राजाचा दरबार. नारायणराव अति हुशार. राजाने बोलविले सदरेवर. तयास ठेविले दरबारी. नारायणराव राजाच्या अंकित. बरेच वर्ष गेले संगतीत. भोजन रायाच्या पंक्तीत. नारायणाचा विवाह झाला. ईश्वर त्याच्या सहाय्य करता. विचारात दोघांची एकता. सुखी संसारी उभयंता. सुखी असे जीवन. सकाळीच करावे चिंतन. उरकावे भजन पूजन. दरबारी नानांचे वजन. राजाच्या दरबारी असे जे. त्याच्या पोटी आली बया. नाव ठेवले अनुसया. जिच्यावर दोघांची माया. संसारी सुख नांदे. एकदा घटित घडले. घर अग्नीत सापडले. संसारात उघडे पडले. घरास लागली आग. पत्नीचा अग्नीने घेतला भक्ष. सारा संसार झाला वृक्ष. जो संसारी असता दक्ष. नारायण दुःखी झाला. जीवन झाले त्याचे भकास. संसाराचा नको म्हणे पाश. विचार केला दुसऱ्या विवाहाचा बेत रचला. नारायणरावाला ना रुचला. गाव सोडण्याचा विचार सुचला. कळविले राजा रायनाला. नारायणाने सोडली टाकळी. नोकरीतून भेटली मोकळी. स्थलांतर केले प्रांतकाळी. नारायण फिरू लागले. सोबत अनुसया सुता. नशिबी दुःखाची सरिता. वर पहावा हिच्याकरिता. नारायणाच्या मनी आले. नाना आले वडोद तांगडा. कधी कधी राही धावडा. कधी कधी वाढो ना वाडा. थांबत कधी वाल सावंगी. प्रांतकाळी म्हणावी भूपाळी. नंतर देवरायास आळवी. दिवस जाई पळपळी. हा तयाचा दिनक्रम. रात्रंदिवस ईश्वर चिंतन. तयाने करावे भजन पूजन. रात्री करावे त्यांनी कीर्तन. नाना आता महाराज झाले. नानाचे बर्वे अनुयायी. त्यांनी दिल्या अनेक गायी. खाण्यापिण्याची भरपाई. एक चिंता लागली. अनुसया झाली उपवर. एखादा पाहावा योग्य वर. मंगल कार्य करावे लवकर. निघाले वर शोधण्या. वर शोधला अनुसयासाठी. अच्युतराव वैद्य योग्य भेटी. जो राही गंगा नदी काठी. पैठण नगरीत. घरची चांगली परिस्थिती. जवळ बरीच संपत्ती. तयाची मिळाली अनुमती. नाना महाराज आनंदले. विवाहाचा ठराविला मुहूर्त. त्यासाठी जमविला द्रव्यार्थ. खर्च केला लग्नाप्रित्यर्थ. नाना महाराज एकले. नानास वाटे करावे तीर्थाटन. होईल काही पर्यटन. पैशाचे करावे काही गठन. नाना एकटेच राहिले. एक दिवस स्वप्न पडले. सिद्धेश्वर भेटले. धोत्र्यास जाऊ पाहिले. मग जाऊ तीर्थाटना. नानांची धोत्र आली स्वारी. नजर खिळली सिद्धेश्वरी. राहिले संतांच्या दरबारी. सेवा करण्या कारणे. सिद्धेश्वराच्या सेवेत सिद्ध. रोज पहावे कटिबद्ध. इतर कार्य केली निशिब्द. नाना महाराज धोत्र्यास. कधी कधी भजनात दंग. नियमाचा करू नये भंग. श्री सेवेचा धरला चंग. राही नाना धोत्र्यास. गावातील लोक विचारी. भोजनाची व्यवस्था करी. मंदिरासमोर पटवारी. नाना राहिले तयांकडे. यशवंतराव उर्फ दादा. त्यांची भार्या यशोदा. श्री सेवेत तत्पर सदा.
गावची ही ताई, नानांचे मस्तक श्रीचरणा, शरण काया वाचा मना, समर्थ रक्ष रक्षका दाना, म्हणून आलो शरण, तुझ माता पिता बंधू, तू आहे सदया सिंधू, व्हावा परमामृत बोधू, शरण आलो तुझ, श्रीस करावा अभिषेक, धनांचा नशे लवलेश, फळांचा नशय अभिलाष, अभिषेका ब्राह्मण येती, भक्त अर्पिती पुष्पफळे, वाटती बत्तासे नारळ, काही आणती डाळिंब फळे, केळे, श्री समोर ढीग पडे, यात्रा भरे दरवर्षी, नानांची चाले एकादशी, ब्राह्मण येती दर द्वादशी, पारणे करून जात चातुर्मासातील एकादशी, अन्नदान भावे द्वादशीस, सोहळ्यात नैवेद्य समर्थाशी, हे व्रत चातुर्मासांचे, नानास भजनाचा नांद, भक्तमंडळी देती साद, जागरणाचा नसे वाद, रात्रभर भजन चाले, सोमवार आणि गुरुवार, भजनाचा निश्चिंत वार, टाळ मृदुंगाचा चाले गजर, हजर असती भजना, कल्याणीचा बंकट भाट, त्यासोबत लाला भाट, भजनांचा घालावा घाट, भजनांचा गजर चाले, सोबत रामसिंग परदेशी, निळसिंह येई त्या दिवशी, भजन चाले एकादशीस, द्वादशीस नैवेद्य होई, आणव्याचे सदाशिव कादी, बंडेराव नाईक इत्यादी, आनंदा धोबी सर्वांच्या आधी, जो असे कल्याणीचा, धोत्र्याचा संपत तारासिंग, नामदेव व बळवंत सिंग, असे चत्रासिंग तारासिंग, भजनात रंग भरे, गांजा चिलमीचा चाले बार, जी भरली जाई वारंवार, भजनाचा चाले भडीमार, रात्रभर भजन चाले, महाराज जरी मौनव्रती, त्यांनी म्हणावी ताऱ्यावरती, हरीने दवत कलम मंगाई रे, एकच वाक्य म्हणत, हरीने दवत कलम मंगाई रे, सुरशिंग भावडू अनुयायी, सांभाळाव्यात नानांच्या गाई, नाना बरोबर फिरे पायी, जो धोत्र्याचा जाधव, नानांची निस्सीम सेवा करी, गुरुची मेहेर त्यांच्यावरी, गृह परिस्थिती होती बरी, संसाराची फिकीर नसे, नानाचे बरेच झाले वय, मरणाचे त्यांना नसे भय, मृत्यू करीना कुणाची गय, नाना महाराज थकले, 1938ला संतचरणी देह वाहिला, कधी न चुकले श्री सेवेला, असे नाना महाराज, श्री सिद्धेश्वर लीलामृत, तारो भाविका भवाब्धित, यशोदानंदन विरचित, येती अष्टमोध्याय समाप्त.